विचार करा, एका मोठ्या वादळाची भविष्यवाणी केली आहे. ते नक्की 1335 तास चालणार आहे हे सर्वांना माहीत आहे. पण अचानक बातमी येते की काही खास लोकांसाठी ते वादळ कमी केलं जाईल. याचा अर्थ काय? वादळाचा वेग कमी होईल, की ते लवकर संपेल, की त्या लोकांना वादळ येण्याआधीच कुठेतरी सुरक्षित ठिकाणी हलवलं जाईल? बायबलमधील मॅथ्यूच्या पुस्तकात असंच एक कोडं टाकणारं वचन आहे. ते दिवस कमी केले नसते तर कोणीही वाचले नसते, पण निवडलेल्यांसाठी ते दिवस कमी केले जातील. आणि आपल्याकडे जे सोर्सेस आहेत ना, त्यात यावर खूप खोलवर विचार केलाय, खास करून डॅनियल आणि मॅथ्यूच्या पुस्तकातील भविष्यवाण्यांच्या आधारावर. आज आपण हेच कोडं सोडवणार आहोत. या महासंकटाचे दिवस कमी करण्याचा नेमका अर्थ काय आहे, आणि जर सगळं आधीच ठरलेलं आहे तर मग मध्येच काहीतरी कमी करण्याची गरज का पडावी? चला या गुंतागुंतीच्या भविष्यवाणीच्या खोलात जाऊया. तर मला पडलेला पहिला प्रश्न अगदी साधा आहे. ही धडपड, हे दिवस कमी करण्याची नक्की कोणासाठी केली जात आहे? म्हणजे सोर्सेसनुसार जे शहीद आधीच मरण पावले आहेत त्यांच्यासाठी तर वेळ थांबली आहे. त्यांच्यासाठी दिवस कमी झाले काय किंवा वाढले काय, काही फरक पडत नाही. मग हे नक्की कोणाच्या फायद्याचं आहे? हाच तर या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. ही गरज त्या जिवंत असलेल्या म्हणजे शहीद साक्षीदारांसाठी आहे. स्रोतांमध्ये या गटावर विशेष भर दिला आहे. कल्पना अशी आहे की इतिहासाच्या अंतिम टप्प्यात 7 पीडा म्हणजे 7 प्लेग्स पृथ्वीवर येतील. तो एक अत्यंत विनाशकारी काळ असेल. पण या पीडा सुरू होण्यापूर्वी त्या काळात जिवंत असलेल्या विश्वासणाऱ्यांचं रूपांतर होणार आहे आणि त्यांना हवेत उचलून घेतले जाणार आहे. एक मिनिट, म्हणजे हे त्यांच्या आध्यात्मिक तारणाबद्दल नाहीये, कारण ते तर आधीच निश्चित झालंय. हे त्यांच्या भौतिक म्हणजे फिजिकल शरीराच्या संरक्षणाबद्दल आहे. तारण झालेलं आहे, पण त्यांचं रूपांतर होण्यासाठी, त्यांना अमर शरीर मिळण्यासाठी त्यांचं भौतिक शरीर त्या क्षणी अस्तित्वात असणं आवश्यक आहे. वचन काय म्हणतं? कोणीही वाचले नसते, म्हणजे कोणीही शारीरिकदृष्ट्या जिवंत राहिले नसते. जर महासंकटाचा काळ अनियंत्रितपणे वाढत गेला तर छळ, उपासमार, युद्ध यांमुळे रूपांतरणासाठी कोणी जिवंतच उरणार नाही. म्हणून हे दिवस कमी करणं त्यांच्या भौतिक शरीराच्या तारणाशी जोडलेलं आहे, जेणेकरून त्यांचं रूपांतर शक्य होईल. बरोबर. वाव, म्हणजे ही एक प्रकारे अंतिम क्षणी पोचण्यासाठी आवश्यक असलेलं संरक्षण आहे. ठीक आहे, हे स्पष्ट झालं. पण दिवस कमी करणे म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर आधी महासंकट म्हणजे काय हे ठरवावं लागेल. नक्की कशाचे दिवस कमी होत आहेत? आणि यावरच आपल्या स्रोतांमध्ये 2 पूर्णपणे वेगळी मतं दिसतात. आहे. पहिलं मत असं आहे की महासंकट म्हणजे केवळ पशूचं राज्य. या मतानुसार हा कालावधी त्या पशूच्या राजवटीच्या 42 महिन्यापुरता म्हणजे 1260 दिवसांपुरता मर्यादित आहे. यानंतर येणाऱ्या 60 पीडा ही एक पूर्णपणे वेगळी आणि त्यानंतर घडणारी घटना आहे. ती महासंकटाचा भाग नाही. आणि या मताला आधार म्हणून मला वाटतं मॅथ्यू 24:29चा उल्लेख करतात, बरोबर? ज्यात म्हटलंय की त्या दिवसांच्या संकटानंतर लगेच सूर्य अंधारमय होईल आणि येशूच्या आगमनाची चिन्ह दिसू लागतील. याचा अर्थ तर सरळ आहे की येशूचं आगमन होण्यापूर्वी ते संकट संपलेलं असेल. आणि जर 7 पीडा येशूच्या आगमनाशी इतक्या जवळून संबंधित असतील तर त्या महासंकटाचा भाग कशा असू शकतील? संकट आधीच संपलंय. तंतोतंत. ही एक अतिशय सरळ आणि तार्किक मांडणी आहे. हो, पण इथेच दुसरं मत समोर येतं जे यावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतं. या मतानुसार महासंकट हे फक्त पशूचं राज्य नाही, तर त्यात त्या 7 पिढ्यांचाही समावेश आहे. याचा आधार म्हणजे महासंकटाचं वर्णन. त्याला जगाच्या प्रारंभापासून आत्तापर्यंत कधीही न आलेले आणि पुन्हा कधीही न येणारे संकट असं म्हटलंय. थांब, म्हणजे इथे एक मोठी अडचण आहे. जर आपण पहिल्या मतानुसार गेलो की महासंकट म्हणजे फक्त पशूचं राज्य आणि 7 पिढ्या त्यानंतर येतात, तर याचा अर्थ असा होईल की जगातल्या सर्वात मोठ्या संकटानंतर एक त्याहूनही मोठं संकट येईल. 7 पिढ्या तर पशूच्या राजवटीपेक्षा कितीतरी पटीने भयंकर आहेत. स्रोतांमध्ये उल्लेख आहे की 7 तुतार्यांच्या संकटात पृथ्वीच्या केवळ 1/3 भागाचा नाश होतो, तर 7 पिढ्यांमध्ये पृथ्वीचा जवळजवळ संपूर्ण विनाश होतो. मग पशूचं राज्य सर्वात मोठं संकट कसं ठरू शकतं? ही तर व्याख्येच्याच विरोधात जाणारी गोष्ट झाली. बरोबर पकडलत. हीच दुसऱ्या मताची सर्वात मोठी ताकद आहे. जर महासंकटाला आत्तापर्यंतचे सर्वात मोठे संकट व्हायचे असेल तर त्यात 7 पिढ्यांचा समावेश असलाच पाहिजे, की नाही? म्हणूनच या दुसऱ्या मतानुसार महासंकट हे 2 भागांनी मिळून बनलेलं आहे. स्रोतांमध्ये याला दुसरे दुःख,
जे पशुचे राज्य आहे, आणि तिसरे दुःख ज्यात 7 पीडा येतात असं म्हटलं आहे. अच्छा, म्हणजे हे दुःख किंवा वो म्हणजे बायबलमधील प्रकटीकरणाच्या पुस्तकात वर्णन केलेले टप्पे आहेत, बरोबर? ज्यात दुसरं दुःख पशुच्या राज्याशी आणि तिसरं दुःख अंतिम पिढ्यांशी जोडलेलं आहे. हां, त्यामुळे ही रचना अधिक सुसंगत वाटते. थोडक्यात सांगायचं तर एका बाजूला महासंकट म्हणजे फक्त पशुचे राज्य, आणि दुसऱ्या बाजूला ते म्हणजे पशुचे राज्य अधिक 7 पीडा. हा फरक खूप मोठा आहे, कारण यावरच अवलंबून आहे की निवडलेले नक्की कशातून वाचवले जाणार आहेत. अगदी. आणि याच फरकामुळे दिवस कमी करणे या वाक्याचे 2 वेगवेगळे अर्थ निघतात. बरोबर. जर महासंकटाची व्याख्याच इतकी वेगळी असेल, तर मग दिवस कमी करणे या वाक्याचा अर्थही दोन्ही मतांनुसार बदलणार. चला, पहिल्या शक्यतेबद्दल बोलूया. समजा महासंकट म्हणजे ठरलेला 1260 किंवा 1335 दिवसांचा काळ. मग दिवस कसे कमी केले जातात? पहिली शक्यता ही दिवसांच्या सरळ संख्यात्मक कपातीची आहे. हां. हा विचार डॅनियलच्या भविष्यवाणीशी जोडलेला आहे. डॅनियलच्या पुस्तकात म्हटले आहे की विनाशाची अमंगळ गोष्ट पवित्र स्थानी बसवल्यापासून 1335 दिवसांपर्यंत धीर धरणाऱ्यांना आशीर्वाद मिळेल. पण त्याच भविष्यवाणीत 1290 दिवसांचा आणि 1260 दिवसांचाही उल्लेख आहे. म्हणजे हे असं आहे की समजा एखाद्याला 1335 दिवसांची शिक्षा सुनावली आहे, पण चांगल्या वागणुकीमुळे ती कमी करून 1290 किंवा 1260 दिवस केली जाते. याचा अर्थ निवडलेल्या संतांना तो संपूर्ण कालावधी दुःख सहन करावा लागणार नाही, त्याहून कमी काळ त्रास भोगावा लागेल, बरोबर? हो, पण यात एक महत्वाची गोम आहे. या स्पष्टीकरणानुसार येशूचे आगमन ठरल्याप्रमाणे 1335व्या दिवशीच होईल. ते लवकर होणार नाही. फक्त संतांचा छळ 1260 किंवा 1290व्या दिवशी थांबेल. आणि उरलेल्या काळात, म्हणजे समजा शेवटच्या 45 किंवा 75 दिवसांत, त्यांना एका वेगळ्या प्रकारे संरक्षण दिले जाईल. ते जिवंत राहतील, पण छळ थांबेल. पण यात एक अडचण नाही का? सोर्सेसमध्ये 2 साक्षीदारांचा उल्लेख आहे जे आधीच्या काळात लोकांना संरक्षण देत असतात. मग त्यांच्यामार्फत मिळणारं संरक्षण आणि हे नंतर मिळणारं विशेष संरक्षण यात नेमका काय फरक आहे? हे थोडं गोंधळात टाकणार नाही का? असं वाटतंय की संरक्षणाची पद्धत बदलली, पण संकट तर चालूच आहे. हा एक वैध मुद्दा आहे, आणि म्हणूनच अनेक अभ्यासक दुसऱ्या स्पष्टीकरणाकडे अधिक झुकतात, जे स्रोतांमध्येही अधिक स्वीकारलेलं दिसते. हे स्पष्टीकरण महासंकटाच्या दुसऱ्या व्याख्येवर आधारित आहे, ज्यात 7 पीडांचा समावेश आहे. अच्छा, म्हणजे ज्या व्याख्येत पशुचं राज्य आणि 7 पिढा दोन्ही येतात त्यावर आधारित स्पष्टीकरण, हे जास्त इंटरेस्टिंग वाटतंय. ते काय आहे? यानुसार दिवस कमी करणे म्हणजे कॅलेंडर बदलणे किंवा दिवसांची संख्या कमी करणे नव्हे. याचा अर्थ आहे संतांना त्या संकटाच्या शेवटच्या आणि सर्वात भयंकर भागातून पूर्णपणे बाहेर काढणे. अरे वा, म्हणजे त्यांच्यासाठी महासंकटाचा काळ आपोआपच कमी होतो, कारण ते त्याचा शेवटचा आणि सर्वात विनाशकारी टप्पा अनुभवतच नाहीत. त्या 7 पिढ्या फक्त पृथ्वीवर राहिलेल्या दुष्ट लोकांसाठी असतील. म्हणजे त्यांना संकटातून संरक्षण नाही मिळत, तर ते संकटातूनच बाहेर काढले जातात. हे त्या मूळ संकल्पनेशी पूर्णपणे जुळतं की त्यांचं भौतिक शरीर रूपांतर होण्यासाठी वाचवणं गरजेचं आहे. त्यांना त्या अंतिम विनाशातून वाचवणे हेच दिवस कमी करणे आहे. तंतोतंत हे स्पष्टीकरण अधिक सुसंगत आणि नाट्यमय आहे. यात संरक्षणाची पद्धत बदलली जात नाही, तर त्यांच्यासाठी संकटच संपते, कारण ते त्या जागेवरच नसतात. पण थांबा, यामुळे माझ्या डोक्यात एक नवीन आणि तितकाच मोठा गोंधळ निर्माण झालाय. आपण आत्तापर्यंत बोललो की डॅनियलच्या भविष्यवाणीत 1260, 1290, 1335 असे विशिष्ट आकडे आहेत. हे खूप नेमके वाटतंय. पण दुसरीकडे मॅथ्यू 24:36 मध्ये येशू स्वतः स्पष्टपणे म्हणतो की त्या दिवसाविषयी व घटिकेविषयी पित्या वाचून कोणीही जाणत नाही. स्वर्गातील देवदूतही नाही, पुत्रही नाही. या 2 गोष्टी एकत्र कशा बसू शकतात? एकीकडे निश्चित कालगणना आणि दुसरीकडे पूर्ण अज्ञात वेळ. हा तर सरळ विरोधाभास वाटतोय. हा विरोधाभास वाटणं स्वाभाविक आहे, पण स्रोत यावर एक अतिशय सुंदर आणि तर्कसंगत उत्तर देतो. यातला फरक समजून घेण्यासाठी आपण एका मॅरेथॉनचं उदाहरण घेऊया. मॅरेथॉन? ठीक आहे, सांगा. समजा आपल्याला माहीत आहे की मॅरेथॉन 42 किलोमीटरची असणार आहे. हे अंतर निश्चित आहे. हा झाला त्या घटनेचा कालावधी, म्हणजे ड्युरेशन. पण ती शर्यत नक्की किती वाजता सुरू होईल,
सकाळी 6 वाजता की 6:15 ती झाली सुरुवातीची वेळ, स्टार्ट टाइम, जी फक्त आयोजकांना माहीत असू शकते. इथेही तसंच काहीसं आहे. महासंकटाचा कालावधी आधीच ठरलेला आहे. संतांसाठी तो जास्तीत जास्त 1335 दिवसांचा असेल, हे आपल्याला डॅनियलच्या भविष्यवाणीतून कळतं. अच्छा, आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे एकदा विनाशाची अमंगळ गोष्ट पवित्र स्थानी स्थापन झाली, जी त्या मॅरेथॉनची सुरुवातीची बंदूक आहे, की त्यानंतरची कालगणना निश्चित आहे. तिथून पुढे 1335 दिवसांचा कालावधी सुरू होतो. पण ती मूळ घटना, ती विनाशाची अमंगळ गोष्ट नेमकी कोणत्या दिवशी आणि कोणत्या क्षणी घडेल हे फक्त पित्यालाच माहीत आहे. अरे वा, मी या दृष्टिकोनातून कधी विचारच केला नव्हता. यामुळे मॅथ्यू आणि डॅनियल यांच्यातील विरोधाभास किती सहज सुटतो. अगदी बरोबर. डॅनियलला जशी 70 आठवड्यांची भविष्यवाणी कळवली गेली, तसा कालावधी निश्चित आहे. आणि त्यातूनही निवडलेल्यांसाठी काही दिवस कमी केले आहेत, हेही निश्चित आहे. पण या संपूर्ण अंतिम पर्वाची सुरुवात कधी होईल, ती नेमकी तारीख आणि वेळ हे एक दैवी रहस्य आहे. त्यामुळे दोन्ही वचनं खरी ठरतात. कालावधी ज्ञात आहे, पण सुरुवात अज्ञात आहे. तर आजच्या या चर्चेतून आपण एका मोठ्या कोड्याचे अनेक पदर उलगडले. याचा सारांश काढायचा झाला तर दिवस कमी करणे म्हणजे देवाने आपला वैश्विक घड्याळ बदलून वेळेत काहीतरी फेरफार करणे नव्हे. याचा खरा अर्थ आहे निवडलेल्यांचं संरक्षण करणे. आणि हे संरक्षण त्यांना 7 पिढ्यांच्या अंतिम आणि सर्वात भयंकर संकटापूर्वी पृथ्वीवरून सुरक्षित उचलून घेऊन केले जाईल, ज्यामुळे त्यांच्यासाठी संकटाचा काळ आपोआपच कमी होतो. आणि निश्चित कालगणना म्हणजे 1335 दिवस आणि अज्ञात दिवस म्हणजे तो दिवस व ती घटिका, यात जो विरोधाभास वाटत होता, तो घटनेचा कालावधी आणि तिच्या सुरुवातीची वेळ यातील फरक स्पष्ट केल्याने दूर होतो. कालावधी ठरलेला आहे, पण त्याची सुरुवात गुप्त ठेवण्यात आली आहे. हेच याचं सार आहे. ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार सोडून जातो. या सगळ्या चर्चेत भविष्यकालीन घटनांच्या कालगणनेवर, त्यांच्या प्रक्रियेवर आणि आकड्यांवर खूप भर दिला आहे. 1260, 1290, 1335 हे सगळं खूप तपशीलवार आहे. यातून एक प्रश्न निर्माण होतो. अशा तपशीलवार भविष्य भाषवीचा या घटना घडण्याच्या आधीच्या काळात जगणाऱ्या व्यक्तीच्या जीवनावर काय परिणाम अपेक्षित आहे? हे ज्ञान केवळ भविष्याची एक झलक देऊन दिलासा देण्यासाठी आहे, की येणाऱ्या काळासाठी एक गंभीर इशारा देण्यासाठी आहे, की मग हे केवळ एक सोडवण्यासाठी दिलेलं दैवी कोडं आहे, ज्याच्या उत्तराच्या शोधात आपण अधिक सजग आणि जागृत राहावं?